नमस्कार मित्रांनो. तर मी तन्मय गाटकर म्हणजेच तुमचा सर्वांचा लाडक्या पुढीताने. तर मित्रांनो, आता आपण एक सिरीज नवीन लॉन्च करत आहोत. सिरीजचं नाव आहे 100 यशस्वी मराठी उद्योजक. तर ही सिरीज लॉन्च करायचं कारण म्हणजे आता आपल्या एक मराठी लोकांची मानसिकता झालेली आहे की मराठी माणूस धंदा करू शकत. तर तो माणूस का धंदा नाही करू शकत, तर आपला मराठी माणूस सुद्धा यशस्वीरित्या धंदा करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला 100 सातारचे यशस्वी उद्योजक दाखवणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत विजय पवार सर. सर नमस्कार. मी तन्मय गाटकर. तर आपल्याबद्दल आम्हाला जरा माहिती जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण कसं होतं, शिक्षण क्षेत्र कसं होतं, नोकरीसाठी काय प्रयत्न केला का, डायरेक्ट व्यवसायात वगैरे आलाय, मला काही गोष्टी आम्हाला सांगा. तसं बघायला गेलं तर माझं बालपण सगळं शिक्षण क्षेत्रातच गेलं आहे. म्हणजे आईवडील मुख्याध्यापक होते, दोघेही शिक्षक होते. त्यामुळं शिक्षण आमचं सगळ्या भावंडांची शिक्षण व्यवस्थित झाले. मी B.Com ग्रॅज्युएट आहे, सेपरेट क्लास ऑनर्स. आणि त्याच्यानंतर वडिलांची इच्छा होती खूप की नोकरी करावी, पण नोकरी काय माझ्या ह्याच्यात नाही, पटत नाही आलं. मी पहिल्यापासून व्यवसायातच फिरलो, अनेक प्रकारचे व्यवसाय केले. परंतु शेवटी मी एक 18 वर्ष झाली. 18 वर्षापासून जे हॉटेल रन करतो आहे, त्या हॉटेल व्यवसायात मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि यशही चांगलं. तर सर, आपण हॉटेल व्यवसायात कसे काय आला? म्हणजे हा निर्णय एकदम प्लॅन करून घेतला की असा अचानक एकदम असं घेतला? तसा निर्णय मी हॉटेल व्यवसायात येण्याचा म्हणजे मी कोणता व्यवसाय करू या विवंचनेत होतो. आणि अचानक माझे एक मित्र आहे अप्पासाहेब पवार, पैलवान आहेत ते म्हणजे हॉटेल व्यवसाय का करत नाही. आता शेट्टी लोकांचा व्यवसाय आपण कसा करायचा, आपल्याला जमणार आहे का ते? पहिली गोष्ट म्हणजे रोटी कशी लावतात आणि एवढ्या लोकांचं जेवण कसं बनवतात हेच मला माहीत नव्हतं. म्हणून मी काय केलं, एका हॉटेलमध्ये रोज जाऊन बसायचं, बघायचं आणि त्याच्यानंतर ठरवलं की आपण पण शिरू या व्यवसायात. आणि या व्यवसायात शिरल्यानंतर मला हळूहळू एक एक अनुभव येत गेले आणि अतिशय छान रीतीने मी हॉटेल व्यवसाय आता करू शकतो. तसं आपण बघायला गेलं तर हॉटेल व्यवसाय हा खूप किचकट विषय आहे. प्रत्येक गोष्टीवर नीट एकदम लक्ष वगैरे ठेवावं लागतं आपल्याला. पण आणि आपण जेव्हा हॉटेल व्यवसाय सुरू केला, पहिल्यांदा सुरू केला त्या टायमिंगला तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? आर्थिक गोष्टी असतील किंवा माणसं वगैरे मिळली नसतील, आचारी मिळाली, त्यावेळी तुम्ही कोणकोणते उपाय केले अथवा तुम्ही स्वतः मैदानात उतरले? काय माहिती का, मी सुरुवातीला मला अडचणी खूप आल्या. व्यवसाय मी फक्त 40,000 रुपये सुरू केला आहे. 40,000 रुपये मी सगळी ॲडजस्टमेंट केली, भट्टी बसवली, थोडी भांडी आणली. पुढच्या सुरुवातीला मी भाड्यानं आणल्या होत्या. माझ्या बहिणीनं आणि आईनं मला बसून मदत केली. नांद्यावर माझ्याकडं भाग पाठवत नव्हतं. 40,000 रुपये व्यवसाय केला मी सुरू. आणि वेटर होते, वस्ताद एक माझ्या ओळखीचा होता, म्हणजे आचारी मेन. त्याला रिक्वेस्ट करून तो ॲडव्हान्स मागत होता. त्याला रिक्वेस्ट करून त्याला आणला, म्हटलं तुला सुरू झालं की देतो. आणि वेटरचं काम सुद्धा मी स्वतः केलं. रोटी मारायचं काम मी स्वतः करतो. म्हणजे कुठली वेळ पडेल ते संडास सुद्धा साफ केलेलं आहे. असं काही नाही, काम स्वतःचा व्यवसाय त्यामुळे कुठल्याही गोष्टीत मी लाजलो नाही. म्हणून या स्टेपपर्यंत मी आज येऊ शकतो. मित्रांनो, खरं तर एक गोष्ट सांगू का, आपण ज्यावेळी धंदा करायला सुरुवात करतो त्यावेळी मालक होण्याआधी कामगार व्हावं लागतं. ही गोष्ट आपल्याला सरांकडून शिकायला मिळते. आणि अजून एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी आपण हे काम माझं नाही, हे काम करायला आपण लाजतो ना, त्यावेळी यश सुद्धा आपल्याकडे यायच्या आधी खूप वेळा लाजतो. आणि सरांनी ही सगळं गोष्ट करून एवढे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळं सरांचं खूप म्हणजे तुमचा जरा म्हणजे तुमच्या मुलाखत ऐकताना अक्षरशः माझ्या अंगावर काटा येतोय. आणि सर, ज्यावेळी आपण हा प्रवास करत गेलो त्यानंतर असा एक क्षण आला असेल की हा खूप अभिमान वाटला, आपल्या आई वडिलांना अभिमान वाटला की हा माझा मुलगा आहे. असा कोणता क्षण होता की ज्यावेळी तो क्षण पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाला किंवा समाधान झालं, बास आपण हे करून टाकू? काय माहिती का,
मी जेव्हा हॉटेल व्यवसाय चालू केला पहिल्या दिवशीपासून मला व्यवसायात यश मिळालं. म्हणजे असं ॲडव्हर्टाईज केली नाही, मी कुठं काही केलं नाही, पण पहिल्या दिवसापासून गिराईक चालू झालं. आणि त्याच्यानंतर मी घरातल्यांना पहिल्यांदा जेवायला बोलवलं. आई वडील मिसेस जेवायला आल्यानंतर ते तृप्त भावनेने इथून जेवले की आपल्या मुलाचं एवढं मोठं हॉटेल आहे, एवढं व्यवस्थित जेवण आहे, ते त्यावेळेला मला अभिमानानं माझा ऊर भरून आला. तर सर आता आपल्या संदर्भात खूप चर्चा झाली, आता हॉटेल संदर्भात थोडंसं जाणून घ्यायची इच्छा आहे. तर आपण आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल पंचमी असंच का ठेवलं? बरोबर आहे. हॉटेल पंचमी प्युअर व्हेज असं नाव ठेवायचं कारण म्हणजे मी आता सध्या जरा फिरतो, इकडं पुण्याला जातो, कोल्हापूरला जातो, बऱ्याच ठिकाणी फिरतो. व्हेजचा कन्सेप्ट जरा जास्त आहे आणि व्हेज लोक प्रिपेअर करायला लागले जास्त. आणि व्हेजमध्येच सगळे जे काय ते माणसासाठी मानवासाठी व्हेज जास्त चांगलं आहे. त्यामुळं व्हेजच आपण हॉटेल चालू करूया असं माझं ठरवलं होतं आणि व्हेज हॉटेल चालू केलं. तर ते बऱ्याच ठिकाणी मी शोधलं, बरीच नावं बघितली, तर त्यात मला पंचमी हे नाव खूप छान वाटलं म्हणून मी पंचमी हे नाव ठेवलं. आणि त्यात आमच्या मिसेसने पण मला मोलाचं सहकार्य केलं नाव सिलेक्ट करण्याला. आणि सर आपण हॉटेल सुरू केल्यानंतर आपलं पहिलं विजन काय होतं? हॉटेल चालू करताना विजन असं ठेवलं होतं की रेट रिजनेबल ठेवायचे आणि लोकांना उत्तम प्रकारचं जेवण द्यायचं की जेणेकरून त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे आणि त्यांच्या खिशाला पण परवडलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. आणि स्वच्छता पण चांगली ठेवलेली आहे आपण आणि सर्व्हिस पण चांगली ठेवलेली आहे आणि क्वालिटी पण चांगली. तर सर आपल्या हॉटेलमध्ये सिग्नेचर डिश कोणती एकदम स्पेशल म्हणजे ग्राहक प्रिपेअर तीच करतो ना, आम्हाला हीच हवी? आपल्या हॉटेलमध्ये स्पेशल डिश म्हणाल ऑलरेडी सगळ्या डिश स्पेशलच आहेत, पण त्यातल्या त्यात जास्त लोकांना आवडणारी डिश म्हणजे पनीर टिक्का मसाला. कारण पनीर टिक्का मसाला मॅक्झिमम जातो माझ्याकडे. त्याच्याबरोबर अजून एक डिश आहे काजू पनीर. पण पनीर टिक्का मसाला ही डिश अतिशय छान आणि लोकांना आवडणारी डिश. तर सर मी आजपर्यंत भरपूर हॉटेल रिव्ह्यू केलेले आहे, म्हणजे कमीत कमी 70 ते 80 हॉटेल रिव्ह्यू केलेले आहेत. तर त्यामध्ये कमीत कमी 30-40 हॉटेल रिव्ह्यू व्हेजचे केलेले आहेत. तर त्यामध्ये कसं असतं की भाजीपाला कॉम्प्रोमाइज होत राहतो, कॉम्प्रोमाइज करत असतात, कारण आता भाजीपाला तर तसा मिळतच नाही. आणि दुसरी गोष्ट अजिनोमोटो, इतक्या भरपूर प्रमाणात अजिनोमोटोचा वापर केला जातो. माझा एक अनुभव आहे की ज्यावेळी जास्त अजिनोमोटो राहतो ना, आपण जेवण केलं आणि जोपर्यंत आपण घरी पोहोचत नाही त्याच्या आधीच आपल्याला असा आतून फील होतो, ऍसिडिटीचा होतो किंवा असं फील होतं यार उघड जेवलो असं फिलिंग येतं. तर ह्या बाबतीत काय सांगाल, म्हणजे भाजीपाला कुठून आणता किंवा आपलं पनीर वगैरे कुठून येतं किंवा अजिनोमोटोचा काय विषय? तर बघा, अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही मला की आता हॉटेल व्यवसायात मॅक्झिमम प्रत्येक डिशमध्ये अजिनोमोटो वापरला जातो, परंतु आपल्या हॉटेलमध्ये कुठेही चेक करायला नाही, अजिनोमोटो मी आणतच नाही. चायनीज डिशमध्ये वस्तांनी सांगितलं कंपल्सरी अजिनोमोटो लागतो. चायनीज डिश देऊ नको, अजिनोमोटो वापरायचं नाही. लोकांच्या आरोग्याशी खेळायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि मी मटेरियल सुद्धा ना शेतकऱ्यांच्याकडनं आणतो. भाजीपाला मी शेतकऱ्यांच्याकडनं गोळा करतो. पनीर जी डेअरी आहे ना तिकडून आणतो. मोठ्या कंपनीचं पनीर आणत नाही, त्यात मिक्सिंग असतं, बरेच प्रकार असतात. अतिशय उत्तम असंच मटेरियल आणतो आणि अतिशय उत्तम असंच जेवण. तर सर आपण 18 वर्ष हॉटेल व्यवसाय केलेला आहे, तर अशामध्ये ग्राहक खूप कलाकार असतात. तर अशा 18 वर्षात असा एखादा विषय किस्सा थोडक्यात तुम्हाला असा जो मजेशीर असेल, जो आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा ऐकायला मजा वाटेल, असा म्हणजे कोणता आहे कॉमेडी सीन? कॉमेडी सीन म्हणण्यापेक्षा माझ्याकडे असं एक कस्टमर आलं होतं, फॅमिली आली होती. त्यांनी जेवण केलं, त्यांना इतकं आवडलं जेवण ते, आणि इथलं खेळीमेळीचं वातावरण, मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा, आणि बहुतेक करून ते श्रीमंत कुटुंबातले होते. वॉकिंग कस्टमर होतं, आपल्यातलं लोकल नव्हतं, तिथून बाहेर आलं.
त्यांनी प्रत्येक आमच्या सदस्याला म्हणजे वेटर, मांडीवाली बाई सगळ्यांना 500 रुपयाची नोट दिली आणि म्हणले आम्ही इतक्या ठिकाणी फिरतो आणि ते काय भारतात कुठं कुठं फिरले असतील, पण आपल्या इथं अजून सुद्धा त्यांचा फोन येतो मला की हॉटेल कसं चालू. अतिशय छान ट्रीटमेंट दिली त्यांनी, प्रत्येकाला 500 रुपये. आणि सर आपलं एवढं 18 वर्ष काम केलं आणि आपली टीम कशी आहे, म्हणजे एखादा वाजता असतो तो कायम आपल्याला साथ देतो, वेटर असतील, आपला मॅनेजर असतो, टीमबद्दल काय सांगतो? टीमबद्दल जर माझ्या सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे जे वेटर आणि टीम आहे, मोठीवाला आहे, वस्ताद आहे, जेव्हा हॉटेल ओपनिंग केले तेव्हापासूनची टीम आज तागायत माझ्या हॉटेलला. म्हणजे एक वेटर माझ्याकडे 12-15 वर्ष माझ्याकडे काम करतात. घरच्यासारखं वातावरण आहे, त्यांच्या घरच्यांची सगळी जबाबदारी मी घेतो, अडचणी आजारपणात सगळ्यांना मदत करतो, त्यामुळे मला सोडून कुणीही जात नाही. काही मला अडचणीच्या काळात मला पगार देणं सुद्धा शक्य नव्हतं, असतं डिसिजन व्हायच्या काळात आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये वगैरे, पण मला त्या काळात सुद्धा मला कुणीही सोडून गेलं नाही. सगळ्यांना थोडी लावायचं, सगळ्यांना जगवलं आणि आज माझ्या सगळ्या पाठीशी खंबीरपणे होते. तर सर आता खूप झालं बोलणं, तर तुम्हाला एक सांगतो, म्हणजे तुमचा जो अनुभव मी ऐकला अक्षरशः खूप एक नंबर आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी होण्याला शॉर्टकट नाही, कष्ट करावेच लागतात. सरांनी 18 वर्ष काम केलंय तेव्हा कुठं हा दिवस पाहायला गेला.